तर एन्रोलमेंटच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये नेमके टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस कमी पर्सेंटाईलला सुद्धा कसे मिळतात हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. जर तुम्हाला सुद्धा खरंच कोणते कॉलेजेस आहेत की जे कमी पर्सेंटाईलला सुद्धा मिळतात हे शेवटपर्यंत बघायचं असेल तर एनरोल इंजिनिअरिंगच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशीच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. आज जे व्हिडिओमध्ये जे कॉलेजेस मी तुम्हाला दाखवणार आहे विथ प्रूफ दाखवणार आहे की नेमके ते खरंच ते कॉलेज मिळतात का आणि हो तर ते कॉलेज राऊंड मधूनच कमी पर्सेंटाईलला मिळतात आणि ते कसे मिळतात यासाठी आपण पूर्ण व्हिडिओमध्ये डिस्कस करू. आपण व्हिडिओला चालू करूया. तर सगळ्यात पहिले मेन म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. त्याच व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला कॉलेजेसचे अपडेट्स, फी स्ट्रक्चरचे अपडेट्स, काही कट ऑफचे अपडेट्स, त्यानंतर आपले काही फ्री सेशनच्या आपले एनरोल इंजिनियर कंडक्ट करतो त्याचे अपडेट्स हे सगळे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला मिळतात. तर नेमकी कोणती कॉलेज लिस्ट टाकायची जेणेकरून तुम्हाला कमी पर्सेंटाईलला सुद्धा चांगले कॉलेज मिळू शकतात ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्या पहिले व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू. आता आपण सगळ्यात पहिले ना व्हीआयटी सीएस कॉलेज बघणार आहोत. सो व्हीआयटी सीएस चा जर आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जर बघितला ना 99 पर्सेंटेज पर्यंत जातो. बट जर तुम्ही हा जो स्कोर बघितला स्क्रीनवर जे आपण दाखवलेले आहे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की व्हीआयटी सीएस जे आहे ना ते 87 पर्सेंटेज सुद्धा पर्यंत मिळालेले. म्हणजे जर 99 पर्सेंटेजचं कॉलेज या कॉलेजला ओपन कॅटेगरीचा 99 कट ऑफ आहे. जर ते कॉलेज तुम्हाला पाहिजे असेल आणि जर तुम्हाला पर्सेंटेज या रेंज मध्ये देईल तुम्हाला सुद्धा ते कॉलेज मिळू शकतं. सो फक्त तुम्हाला काय तर प्रॉपर गायडन्स कोणत्या मधून अप्लाय करायचं, कुठून अप्लाय करायचं, कशी लिस्ट भरायची हे प्रॉपर गायडन्स पाहिजे. त्यानंतर आपण जर आयटी ब्रांच साठी बघितलं ना तर व्हीआयटी आयटी ब्रांच साठी खूप कमी स्कोर गेलेला आहे. जर आपण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जर तुम्ही या कॉलेजचा बघितला आपली सीईटी टू कॅम्पसची सिरीज मध्ये तुम्ही बघू शकता त्याला तर या ब्रांचचा कट ऑफ हा 98 पर्सेंटाईल होता. 98 पर्सेंटाईल होता तरी सुद्धा मुलांना 25 पर्सेंटाईल पर्यंत हे कॉलेज मिळालेलं आहे. आणि हे कॉलेज नॉट स्पॉट राऊंड, नॉट आयएलएल राऊंड, आयएलएस राऊंड हे कॉलेज कॅप राऊंड मधून मिळाले. हे कॅप राऊंडचा टेबल आहे तो मी तुमच्या स्क्रीनवरती घेऊन आलोय. याला फक्त ग्राफिक्सचा यूज करून आपण टेबल मध्ये कन्वर्ट केलाय. या टाइपचा टेबल हा सीईटी सेल करून डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की व्हीआयटी आयटी त्याचा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीसाठी 98 आहे. त्या विद्यार्थ्यांना म्हणजे 65, 61, 60% 40%, 25% अशा विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे. सो तुम्हाला सुद्धा कमी पर्सेंटाईल येत असतील तर प्रॉपर स्ट्रॅटेजीची गरज आहे. प्रॉपर स्ट्रॅटेजी वापरून तुम्हाला नेमका ऑप्शन फॉर्म भरायचा कसा हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर एनरोल इंजिनिअरिंगची जी प्रीमियम काउन्सिलिंग बॅच आहे त्याच्यामध्ये आपण कस्टमाइज ऑप्शन फॉर्म विद्यार्थ्यांना बनवून देतो. ते ऑलरेडी चालू झाले. या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार गायडन्स फॉर ऑल कॅप राउंड्स, नंतर स्पॉट राउंड आणि आयएलएस राउंड बद्दलचा गायडन्स. स्पॉट राउंड हे आयएलएस राउंड नंतर कंडक्ट केले जातात. तुम्ही विचार करा जर कॅप राउंडला जेव्हा कमी पर्सेंटेजला कॉलेज मिळू शकतं तर तुम्हाला स्पॉट राउंडला न्यायला जायची गरज. कंप्लीट कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. कस्टमाइज ऑप्शन फॉर्म तुम्हाला मिळणार. नेमके कॉलेज टाकायचे कसे, राउंड मध्ये कोणतं कॉलेज वरती ठेवायचं, कोणतं खाली ठेवायचं जेणेकरून तुम्हाला कमी पर्सेंटेजला सुद्धा कॉलेज मिळेल ते कसे मिळणार. कंप्लीट लाईव्ह सेशन तुमच्या सोबत कंडक्ट केलं जाणार आहे. सो हे पूर्ण फीचर्स या पॅकेज मध्ये तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्हाला सुद्धा या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. याची बॅच ऑलरेडी आपली चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण खूप लिमिटेड सीट्स देतो कारण आपली 1 to 1 काउन्सिलिंग बॅच आहे. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा कस्टमाइज ऑप्शन फॉर्म बनवून देतो. जर आता आपण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचं जर बघितलं तर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचे कट ऑफ सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की गव्हर्नमेंट कॉलेज असून सुद्धा मुलांना 68%, 75%, 79% सुद्धा हे कॉलेजेस मिळालेले आहेत. तर तुम्ही वालचंद सांगलीचा जर आपला सीईटी टू कॅम्पसचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नेमका ऍक्च्युअली वालचंद सांगलीचा कट ऑफ किती जातो. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ऍक्च्युअली कमी पर्सेंटेजला सुद्धा तुम्हाला कॉलेज मिळू शकतं. तर प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि कोणत्या कोटामध्ये ऍडमिशन केला हे डिपेंड. तर आपण जेएसपीएम तातोडीचं जर बघितलं जेएसपीएम तातोडीला आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बघतोय. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना जेएसपीएम तातोडी कॉलेजचा सुद्धा कट ऑफ हा 96, 97 च्या रेंज मध्ये असतो ओपन कॅटेगरीसाठी. जर आपण दुसऱ्या कट ऑफ मधून जर बघितलं दुसऱ्या कॅटेगरी कट ऑफ मधून जर बघितलं तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला 67 बघू शकता 65, 64 0% ला सुद्धा या कॉलेजला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन झालेलं आहे. सो तुम्हाला सुद्धा जर प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल की नेमकं हे कसं होतं काय होतं याची लिस्ट कुठून बनवायची हे कॉलेज आम्हाला पण पाहिजे असतील कमी पर्सेंटेजला ते कसे मिळणार आणि हे काही मॅनेजमेंट कोर्टा नाही आहे किंवा आयएलएस राऊंड नाही आहे. तुम्ही बघू शकता की सीईटी सेलचा ऑफिशियल पीडीएफ आहे
की त्याची डायरेक्टली फोटोग्राफ तुमच्या सोबत घेऊन आले, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह प्रूफ मिळणार आहे. सो एक राऊंड मधून सुद्धा तुम्हाला मिळू शकतात कमी पर्सेंटाईलला, म्हणजे पैसे पण वाया जाणार नाही. नेमकं आता कसं मिळणार आहे, काय मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही खालच्या स्क्रीनवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा आणि तुम्ही काउन्सिलिंग बॅचमध्ये जॉईन करा. तुम्हाला प्रॉपर गाईडन्स त्याच्यामध्ये मिळणार. ज्या स्टुडंट्सनी ऑलरेडी एनरोल इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग बॅच जॉईन केली होती आणि त्यांच्याकडे ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेजला मागच्या वर्षी त्यांनी ऍडमिशन घेतलंय, त्यांचे रिव्ह्यूज तुम्ही बघू शकता. यश जाधव आपल्याकडे ज्यांनी सिव्हिलला विजेट सिव्हिलला ऍडमिशन घेतलंय, समृद्धी दिली एएस सर्व्हिस ईएनटीसी, ऋतुजा ज्यांनी सिंहगड कॉलेज, प्रणयनी एनआयटी, असे खूप सारे विद्यार्थी ज्यांनी त्यांच्या ड्रीम कॉलेजला ऍडमिशन घेतलंय. सीओईपी, पीआयसीटी, बीआयटी यांचे रिव्ह्यूज सुद्धा आपल्या वेबसाईटवर अपलोडेड आहेत, आपल्या इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला अपलोड आहे. तुम्हाला सुद्धा जर कमी पर्सेंटाईल असतील तरी सुद्धा चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन पाहिजे असेल, स्क्रीनवरच्या नंबरला कॉल करा आणि काउन्सिलिंग बॅचची इन्क्वायरी करा आणि लगेच जॉईन करा. सो ऑलरेडी तुमचा स्कोर आलेला असेल, पर्सेंटेज आलेला आहे, पुढे ऍडमिशन प्रोसेस नेमकी करायची कशी, डॉक्युमेंट्स कोणते लागणार याची चिंता करू नका. तुम्ही फक्त स्कोर आलाय, तुमचा रिझल्ट आलाय, एनरोल इंजिनिअरला कॉन्टॅक्ट करा. बाकीची जिम्मेदारी तुमची एनरोल इंजिनिअर घेणार. तुमची कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, तुम्हाला कोणती कॉलेजेस भरायला सांगायचे, हे सगळे एनरोल इंजिनिअर तुमच्यासाठी करणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि काउन्सिलिंग बॅच मध्ये जॉईन करा. तुम्ही त्याच्याबद्दल एक्वायरी करू शकता आणि तुम्ही डिटेल गायडन्स घेऊ शकता. सो थँक्यू स्टुडंट्स. एनरोल इंजिनिअर सोबत कनेक्टेड राहा. आपली मिशन इंजिनिअरिंग ऍडमिशन सिरीज चालू आहे, सीईटी टू कॅम्पस सिरीज चालू आहे. सो अशा काही वेगवेगळे सिरीज आपल्या चालू आहे. तो त्याच्यासोबत तुम्ही कनेक्टेड राहा आणि लवकरच आपण नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येऊया. सो आम्हाला युट्यूबला सबस्क्राईब करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.